धनंजय मुंडे विपश्यनेसाठी इगतपुरीत दाखल। सतत राजकीय व वैयक्तिक वादविवादामुळे चर्चेत असलेले अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आता मनशांतीच्या शोधात इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत। मागील 8 दिवसापासून ते या ध्यान सत्रात सहभागी असून 10 दिवसांच्या मौन साधनेत गुंतले आहेत, अशी माहिती समोर आली आहे। धनंजय मुंडे यांना अलीकडेच अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्ये प्रकरणात त्यांच्यावर अप्रत्यक्ष गंभीर आरोप झाले होते। त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी वाल्मिक कराड याला या प्रकरणात आरोपी करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर 4 मार्च 2025 रोजी मुंडेंनी स्वतः ट्विट करत प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। त्यावर अजून एक धक्का म्हणजे करुणा मुंडे यांनी केलेले खळबळजनक आरोप। घरगुती हिंसाचार प्रकरणात वांद्रे न्यायालयाने मुंडे यांना दोषी ठरवत दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले। या वैयक्तिक आणि सार्वजनिक संकटांनी घेरलेल्या धनंजय मुंडे यांच्यासाठी मंत्रिमंडळात पुन्हा शक्यता कमी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। या सर्व घटनाक्रमानंतर धनंजय मुंडे यांनी आत्मपरीक्षणासाठी आणि मानसिक स्थैर्य मिळण्यासाठी इगतपुरीच्या सुप्रसिद्ध विपश्यना ध्यान केंद्राचा मार्ग स्वीकारला आहे। या केंद्रात प्रवेश घेतल्यापासून ते कोणताही सार्वजनिक संपर्क न ठेवता मौन आणि ध्यानधारणा करत आहेत। राजकारण, वाद, आरोप प्रत्यारोप यामधून काही काळ निवृत्त होऊन अंतर्मुख होण्याचा निर्णय मुंडेंनी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।